नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 24. बापूंचे बिराड विलासपूरच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एका बोळात होते. बापू झपझप पुढे चालले होते. नंदा जे जे डोळ्यांनी टिपता येईल ते मनात साठवीत त्यांच्या मागून जात होती. आपल्या देशाच्या दारिद्र्याविषयी तिने पुस्तकात पुष्कळ वाचले होते, पण आज तिला त्याचे जे पुसट दर्शन होत होते ते मोठे दुःखदायक होते. न कळत तिचे मन इथल्या प्रत्येक गोष्टीची मुंबईतल्या त्या प्रकारच्या गोष्टीशी तुलना करू लागले. शेवटी तिच्या मनात आले, मुंबईसारखे शहर या देशाची दर्शनी भरजरी मखमली पडदा आहे, पण हा पडदा बाजूला केला म्हणजे त्याचे जे रूप दिसते ते विटक्या फाटक्या वस्त्रासारखे आहे. दासबाबू म्हणाले होते, आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. किती खरे आहे ते. बापूंच्या मागून नंदा एका जुनाट वाड्यात शिरली. डावीकडल्या बिराडाकडे वळली. घराचे दार उघडेच होते. बापूंबरोबर ती आत गेली. चपला काढून ठेवून अरुंद पडवीतून बापूंबरोबर ती माझ घरात शिरली. तिथे भिंतीला लागून एक खाट होती. त्या खाटेवर एक वृद्ध स्त्री पडली होती. पावले वाजताच पडल्या पडल्या तिने टकाटका पाहिले. बापू तिच्या अगदी जवळ गेले. नंदाही त्यांच्या मागून गेली. बापूंनी त्या स्त्रीला विचारले, कसं आहे? एखाद्या यांत्रिक बाहुलीप्रमाणे टकमक पाहत केसांचा कापूस झालेल्या त्या रुग्णशय्येवरल्या स्त्रीने उत्तर दिले, छान. नंदाकडे बोट दाखवून बापू म्हणाले, सावित्री, आपल्याला मुलगी नाही म्हणून तू नेहमी कुरकुर करायचीस. ही बघ, तुला मुलगी आणली आज. कशी आहे? आवडली ना? त्या स्त्रीच्या तोंडून एखाद्या पढवलेल्या पोपटासारखा उद्गार निघाला, छान. अर्धांगामुळे त्या वृद्ध स्त्रीला अंथरुणावरून उठता येत नसावे. वाचा गेल्यामुळे छान या एका शब्दाशिवाय दुसरा शब्द तिला उच्चारता येत नसावा. बापूंच्या संसाराच्या या चित्राने नंदाचे मन काजळून गेले. किंचित भयभीत दृष्टीने तिने बापूंकडे पाहिले. अंधार उजळून टाकणाऱ्या शुक्र चांदणीचे स्मित त्यांच्या मुद्रेवर विलसत होते. नंदाने बापूंच्या पत्नीकडे पाहिले. पतीच्या त्या स्मिताचे प्रतिबिंब जणू काही त्या रुग्ण स्त्रीच्या मुद्रेवर उठून दिसत होते. दोघेही एकमेकांकडे किती आपुलकीने बघत होती, जणू ते नुकतेच लग्न झालेले जोडपे होते. बापू सावित्रीच्या अगदी जवळ गेले. त्यांच्या विस्कटलेल्या केसावरून त्यांनी मायेने हात फिरविला. लगेच ते मोठ्याने हसत उद्गारले, अरे हो, विसरलंच की. सकाळच्या भाकरी भाजण्याच्या गडबडीत तुझी वेणी घालायची राहून गेली. जरा थांब हं. ही तुझी लेक आली फार दिवसांनी माहेरपणाला. तिला चहा करून देतो, मग तुझी अशी छान केसभूषा करतो की. छान म्हणजे काय? आपली जुन्या काळातली वेणी हां. ती पोनीवाली टेलबिल काही आपल्याला कळत नाही.
शेवटचे वाक्य बोलता बोलता नंदाकडे पाहून ते हसले आणि म्हणाले, आम्ही आपले खादीवाले असलो तरी आम्हाला चहा करता येतो हां. सावित्रीचं चहा वाचून चालत नाही. तेव्हा हे सारं पाकशास्त्र शिकावंच लागलं मला. बापू वळून आतल्या खोलीत जायला निघाले, पण नंदाने त्यांना जाऊ दिले नाही. सावित्रीच्या खाटेवर कडेला ती बसली होती. ती चटकन उठली आणि म्हणाली, बापू, तुम्ही बसा आईपाशी. आत जाऊन मी करते चहा. बापू झटकन मधल्या दारापर्यंत गेले आणि दोन्ही हातांनी दार अडविल्याचा आविर्भाव करीत म्हणाले, आहा, इकडे यायचं नाही बायकांनी. हे पुरुष राज्य आहे. कार्तिकेयेच्या देवळात जशी बायकांना बंदी असते तशी अस्मादिकांच्या मूद पाकखान्यातही ती आहे. शिवाय एक कामही आहे नंदाताई तुझ्याकडे. तुझ्यासारख्या विदुषीचा अभिप्राय हवाय मला माझ्या चहावर. साबणाच्या जाहिरातीवर नट्यांचे अभिप्राय छापतात ना, तसा छापायला. हो, काय नेम सांगावा? उद्या जहागीरदारांच्या कडील नोकरी गेली तर चहाचं दुकान काढावं लागेल या देशभक्ताला. बापूंच्या या थट्टेखोर स्वभावाचे एरवी नंदाला हसू आले असते. दुःख गोड करून घ्यायची शहाण्या माणसांची ही रीत तिला अपरिचित नव्हती. पण स्वतःवर आणि स्वतःच्या परिस्थितीवर चाललेला बापूंचा हा विनोद ऐकताना तिचे सारे लक्ष सावित्रीबाईंच्याकडे लागले होते. त्यांच्या मुद्रेवर मंद स्मिताखेरीज दुसरा कुठलाच भाव दिसत नव्हता. ती थोडी वर सरकली आणि वाकून सावित्रीबाईंना म्हणाली, आई, पाय चेपू का तुमचे? बोलता बोलता तिने त्यांच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली. तिच्या आई या हाकेमुळे असेल अथवा प्रेमस्पर्शामुळे असेल, सावित्रीबाईच्या डोळ्यात चटकन पाणी उभे राहिले. नंदाला ते दिसले. ती आसवे दुःखाची नव्हती हे तिने ओळखले. उन्हाळ्यात तापलेल्या धरणीला जेव्हा पहिल्या पावसाचा स्पर्श होतो तेव्हा तिच्यातून सुगंध दरवळू लागतो, ते अश्रूही तसेच होते. स्वयंपाकघरातून बापूंचा आवाज ऐकू येऊ लागला. ते काहीतरी गुणगुणत होते. मधूनच त्यातला एखाद दुसरा शब्द ऐकू येई. नंदा कान देऊन ऐकू लागली. मोगरा मोगरा हे 2 शब्द तिला ऐकू आले. बापूंचा आवाज किनरा होता, पण त्याला गोडवा होता. मधल्या दारापाशी जाऊन उभे राहावे आणि त्यांचे हे गाणे ऐकावे अशी प्रबळ इच्छा नंदाच्या मनात निर्माण झाली. आई, आले मी, असे म्हणून ती खाटेवरून उठली आणि मधल्या दारापाशी जाऊन उभी राहिली. आतली खोली वेडी वाकडीच होती. चूल कुठेतरी आडोशाला असावी, ती नंदाला दिसत नव्हती. बापूही दिसत नव्हते. पण आता त्यांचा आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता. तालासुरावर ते म्हणत होते, इवलेशे रोप लावलिये द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. बापू गात असलेल्या अभंगाचा उल्लेख दादांच्या तोंडून नंदाने अनेकदा ऐकला होता, पण त्याची भावना पूर्तता तिला आज प्रथमच जाणवली. तिच्या मनात आले, हा अभंग
भक्तीप्रमाणे प्रीतीलाही लागू पडणार नाही का? बापूंच्या गळ्यात माळ घालून या घरात सावित्रीबाईंनी प्रवेश केला असेल तेव्हा त्यांच्या प्रीतीचे रोप इवलेसेच असेल. आज त्या इवल्याशा रोपाचा वेल आकाशाच्या मांडवावर चढला आहे. किती वर्षे झाली कुणाला ठाऊक. अर्धांग वायूने अंथरुणाला खिळलेल्या पत्नीला बापू तळहातावरल्या फोडाप्रमाणे सांभाळीत आहेत. दारिद्र्यात एकटेच हसत मुखाने. इथे खरा मोगरा फुलला आहे आणि वसूच्या बंगल्यात. कप बशा किणकिणल्या. नंदा झटकन दारातून परतली. सावित्रीबाईपाशी येऊन बसली. तिच्या पाठोपाठ बापू चहाचे 2 पेले घेऊन आले. एक त्यांनी नंदाच्या हातात दिला, दुसरा जमिनीवर ठेवला. मग सावित्रीबाईंच्या मानेखाली हात घालून त्यांना हळूच उठविले. भिंतीला टेकून ठेवलेल्या तक्क्याला त्यांना टेकवून बसविले. मग खाली ठेवलेला पेला उचलून थोडा थोडा चहा बशीत ओतीत बापू सावित्रीबाईंना हळूहळू चहा पाजू लागले. चहा घेता घेता नंदाने विचारले, तुम्ही घेत नाही बापू? बापू हसत उत्तरले, पूर्वी घेत नव्हतो, पण हिच्या संगतीत घ्यायला लागलो अलीकडे. या कपातला थोडा चहा मी घेणारच आहे. हिचा माझा करार ठरलाय एक. जे काही देव देईल ते वाटून घ्यायचं निम्म निम्म. ते जाऊ दे नंदाताई, चहा कसा झालाय ते सांग आधी. फक्कड, फर्स्ट क्लास, A1. हो, माणसानं एक हातचा धंदा नेहमी खिशात ठेवावा. नंदा परतली तेव्हा चांगला अंधार पडला होता, पण तो तिला दिसत नव्हता. मन्याच्या गाभाऱ्यात मोगरा फुलला, मोगरा फुलला हे शब्द दरवळत होते. आकाश जणू काही तो अभंग गात होते आणि त्याच्या प्रत्येक सुराबरोबर वर एक एक चांदणी फुलत होती. दासबाबूंनी प्रीतीचा जो अर्थ तिला समजावून सांगितला होता त्याचा साक्षात्कार एका दरिद्री घरातल्या वृद्ध जोडप्याच्या सहवासात तिला झाला होता. मनात न मावणाऱ्या आनंदाच्या लाटावर तरंगत ती बंगल्यावर पोहोचली. मात्र बंगल्यात पाऊल टाकताच तिथे चाललेली नोकर माणसांची धावपळ पाहून ती स्तंभित झाली. काही वेळ काय झाले हे तिला कळेना. वसूचा आपल्या मनावर बिलकुल ताबा नाही. ती भीतच पुढे गेली. वसूच्या शयनगृहात पलंगावर मधुरा मूर्छित पडली होती. संध्याकाळी तर मधुरा खेळायला गेली होती. तिचे हे दुखणे एकदम कसे उलटले तिला काही कळेना. पुढे होऊन मधुरेची नाडी पाहणाऱ्या डॉक्टरास नंदाने विचारले, कसं आहे डॉक्टर? तिचा आवाज कानावर पडताच वसुंधरेने वळून तिच्याकडे पाहिले. लगेच तिने आपले तोंड फिरविले. वसूच्या या वागण्याचा तिला काही बोध होईना. वसू पाहत होती. तिकडे तिने आपली नजर वळवली. पलंगाच्या पलीकडे देवदत्ताने दिलेली भावली छिन्नभिन्न होऊन पडली होती. एकदम वसूचे कर्कश शब्द तिच्या कानावर आले, तुझ्या खोलीत कशी आली ही बाहुली नंदा? आपल्या भोवताली सारी खोली फिरत आहे असे क्षणभर नंदाला वाटले.
लगेच सारे बळ एकवटून तिने उत्तर दिले, मी आणली होती ती मधुरेसाठी. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.